अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच तुम्हाला उत्साहाने भरून टाकणारे स्वामी संदेश प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. निस्वार्थ भक्तीने स्वामींना कसे जिंकता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वामींवर आपला असा अतूट विश्वास आणि प्रेम असले पाहिजे की स्वामी आपल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतील. स्वामी तुम्हाला आपल्या लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. स्वामी स्वतः तुमच्या मार्गातील काटे, संकटे, दुःख स्वतःवर घेतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच्या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुमच्या आमच्या सर्वांवर राहो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात, आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात, आणि भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एकचित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. म्हणून भक्तीवर तुम्ही सर्व विश्वास ठेवून द्या व भक्ती ही प्रेमाने व निर्मळ मनाने करा. नक्कीच तुमची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचेल. जेव्हा ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली ना, तेव्हा त्याने मनुष्याला 3 पाने दिली. पहिल्या पानावर जन्म लिहिले, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिले, दुसरे पान कोरेच ठेवले. त्यावर काय लिहायचे हे मनुष्यावर सोडले. मनुष्य जसे कर्म करतो तसे त्याचे पान भरत जाते. या दुसऱ्या पानालाच जीवन असे म्हणतात. म्हणून तुम्ही जीवनात कसले कर्म करता, कशी कामं करता, त्याचप्रमाणे तुम्हाला फळ मिळत जाते. मित्रांनो, मनुष्य जगात किती मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतोच. न्यूनता नाही असा प्रपंच नाही. एकदा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चालले आहे असे चालावे, यात कमी तर नाही ना कधी पडणार, अशी त्यांना काळजी असतेच. म्हणजे त्याला खरे सुख असे नसतेच. असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही, त्यातून अधिक सुखाच्या स्थितीत इच्छा धरतो. म्हणून आपण फसत असतो व आपल्याला भरपूर साऱ्या इच्छा असतात, त्या आपल्या कधी पूर्ण होत नसतात. जे टाळणे अशक्य ते शक्तीचे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. म्हणून अशक्य असं काहीच नाही स्वामींसाठी. तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा, ते तुमच्या नक्कीच पाठीशी उभे राहतील. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्यांच्या तोंडात भरून समाधान वाटते. हा खेळ संसार, समाज आणि मानसिकतेचाच आहे. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचे हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही, हे तितकंच सत्य आहे. कोणत्याही कष्टाची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो, उगाच आपल्या मनात कुणासाठी जळणारी आग नको. मित्रांनो, रडू तर येतं होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारं फक्त सद्गुरूच असतात. म्हणून तुमच्या सर्व गोष्टी तुम्ही स्वामींकडे मांडा. ते तुमच्या सर्व काही, तुमच्या जेवढे तुमच्यावर कष्ट असतील, दुःख असतील, ते सर्व निवारून टाकतील. मित्रांनो, आचार विचार ही घराची आखणी आहे. घर कसे असावे असे स्वामींनी सांगितले आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. घोर माणसे घराच्या भिंती आहेत. सुख हे घराचे छत आहे. जिव्हाळा हा घराचा कळस आहे. माणुसकी घराची तिजोरी आहे. गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे. शांतता ही घराची लक्ष्मी आहे. आत्मविश्वास घरातील देवस्थान आहे. दुजाभाव विसरणे ही घरातील तेजस्वी समय आहे. पैसा हा घरचा पाहुणा आहे. गर्विष्ठपणा हा घरचा पैरी आहे. नम्रता ही घराची प्राणप्रतिष्ठा आहे. व्यवस्था ही घराची शोभा आहे. समाधान हे घराचे सुख आहे. सदाचार हा घराचा सुगंध आहे. चारित्र्य संपन्नता ही घराची कीर्ती आहे. अशाच घरात ईश्वराची जागृत मूर्ती असते. म्हणून घर कसे असावे हे स्वामींनी सांगितले आहे. म्हणून आपल्या घरात कायम शांतता व सुलभता पाहिजे आणि सुखी संसार पाहिजे. मित्रांनो, स्वामींनी भरपूर छान दिनक्रम लिहिलेला आहे. तो पुढील प्रमाणे मी तुम्हाला सांगतो. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथान शक्ती आठवावे सर्वोत्तम आसे. मुखमार्जन प्रातःस्थान, सध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्य देव उपासन यथा सांग. काही फळार घ्यावा,
मग संसार धंदा करावा, सुशब दद्दे राजी राखावा सकळ लोक. पुढे भोजन जालियावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. तरीच प्राणी शहाणा होतो, नाहीतरी मूर्खची राहतो. लोकच खाती आपण पाहतो दैन्यवाना. एक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नये एक क्षण. प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहे, काही मिळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी. शरीर कारणी लावी काहीतरी, आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे. मुळ तुटे उद्योगाचे, येणे गिरी. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमची दिनचर्या कशी ठेवायची असे स्वामींनी यातून सांगितले आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळेच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. म्हणून असंच जीवन जगायचं असतं, प्रेमाने बोलायचं असतं, चांगले कर्म करायचं असतं. मित्रांनो, आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आपण स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे कधीच काही सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही, तो एक मिळालेला जन्म आहे, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला भाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा व सर्वांकडून स्वामींचे नामस्मरण करण्याची इच्छा प्रकट व्हावी, हीच स्वामींचरणी प्रार्थना. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो व स्वामी अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला, म्हणजेच त्यांचं नामस्मरण करा व त्यांचे नामस्मरण केल्याने ते आपल्या पाठीशी कायम राहतात. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांचे सानिध्य देतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात आणि तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळून निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसंच जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी, संकट, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडव म्हणून असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत, सोडव म्हणलात तर ते कर्म पुढेही ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावेच लागतात एवढं नक्की. भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ही गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा काही गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उद्भवण्याचा संबंध नाही. तसे कर्म पूर्ण भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा अविचल राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परम कृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे व त्यांच्याकडून आपले जीवन सुखी व समृद्धी जावे हीच मागणी मागावी. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे, तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे, असे स्वामी कायम म्हणत असतात व ते आपल्याला वरून पाहत असतात. ते आपल्या आजूबाजूलाच असतात. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा, सर्व इथेच राहणार, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मी बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ हा मनाला खूप मोठा आधार देणारा व मिळवणारा मंत्र आहे. स्वामींची भक्ती इतक्या मनापासून करा की ते तुमच्या मदतीला आलेच पाहिजे व तुम्हाला त्यांचा साक्षात्कार हा झालाच पाहिजे. स्वामी या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, जशी आपली आई आपल्यावर प्रेम करते तसे स्वामी आपल्यावर प्रेम करतात. आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा हात फिरवणारे स्वामींचे भरपूर कोमल कोमल हात,
खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्यक्ष आपल्या सोबत आहेत. जशी आपली आई आपल्या सोबत असते, ती आपल्या प्रत्येक सुखदुःखात सामील असते व आपल्याला ती कधीच कोणाची कमतरता व जाणीव होऊ देत नाही. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण हाक मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपल्याला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे नामस्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ते निर्मळ मनाची भक्ती. कधी कुणाचा हेवा नको, कुणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टींमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला अगाध आहे. स्वामी हे लीला नंतर कळत असतात व ते आपल्याला नंतर कळते. जेव्हा लीला चालू असते तेव्हा आपल्याला कधीच कळणार नाही. त्याला तर लीला म्हणतात ना. आपले अनुभव आपल्याला भरपूर काही सांगता येतात. मित्रांनो, बाळा, आता तू तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे असे स्वामी म्हणतात. कारण तू गर्वाने फुगू नकोस. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमवत आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. त्यामुळे गर्व करू नका व मातून जाऊ नका. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. मी तो तुला मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस ना, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो. माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हवे असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी देईन. विश्वास ठेव. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. असे स्वामी आपल्याला कायम आपले सांत्वन करत असतात. मित्रांनो, मी आज सकाळी उठल्यावर देवपूजा करताना स्वामी समर्थांना विचारले, स्वामी, मी तुमची भक्ती भावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो. पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतं असतं. व वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळाले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको. प्रामाणिक राहा. भक्ती कर. कुणाचं वाईट चिंतू नको. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे हे अभयवचन स्वामी आपल्याला कायम देत असतात की बाळा, कधीच भिवू नको. मी तुझ्या कायमस्वरूपी पाठीशी राहीन. फक्त तू भिवू नको. तू सरळ मार्गाने चालत राहा. रोज अगदी 5 मिनिटे का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा आनंद खरा मिळतो तसे इथे आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा असे श्री समर्थांनी मागितले. याचे कारण तेच आहे की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोख, दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याचा नित्य दिवाळीच आहे. म्हणून जो नाम घेत राहील त्याची कायमची दिवाळी होईल. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय. हाय त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्णपणे सुखी होत नाही. तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग असे जर आपण एखाद्याला विचारले तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा होतो की पण तो तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही. पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. म्हणून आपल्या जवळ जे आहे ते चांगलेच आहे व स्वामींनी आपले चांगलेच केले आहे अशी बुद्धी ठेवा व असे विचार ठेवा. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो. पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो. हे बरे नाही. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाही. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दिनवाने कसा ठेवील. संत हे निसंचय असतात तर आपण संचयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते.
तर आपल्या पदरात असमाधान पडते. लक्षात ठेवा, तुम्ही स्वामींवर कायम विश्वास ठेवा. ते तुमच्या मदतीला व दुःखात नेहमी समोर असतील व सोबत असतील. शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थ. वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते, त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतो. भगवंताला शरण जाण्यासाठी देहबुद्धी आणि अभिमान आड येतो. परिस्थिती आड येत नाही, ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते भगवंताला अर्पण करावे. तोच करता आपण काहीच करीत नाही. कशी भावना ठेवावी म्हणजे अभिमानही भगवंताला अर्पण करावा. आपण भगवंताशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा. त्याच्याशी बोलावे, त्याचे नाम घ्यावे. नामासारखे दुसरे खरे साधन नाही. जो स्वतःहून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. म्हणून जो स्वतःहून भगवंताची भक्ती करतो आणि भगवंताच्या चरणी अर्पण होतो, तोच खरा भक्त व त्याचीच भक्ती देव स्वीकारतो. प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी काही एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणूनच परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. सबब ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरता काही करण्याची संधी मिळेल ना, त्या त्यावेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की देव तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास, ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करून घे. ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरुरी आहे व आपल्याजवळ जे आहे त्याचा लोभ न करणे हेच नेमकी देवाची करणी आहे व हेच देवाला पाहिजे असतं की तुम्ही गर्व करू नका व माजून जाऊ नका, मी तुम्हाला सर्व काही देईन. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसली संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मीच वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही, म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत, विषय लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरा वाईट परिणाम होतो. ज्याची संगत केली असताना भगवंत प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आपला सर्व ठायी भगवंत भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला कोणी काही सांगत असेल तर ते आपले संतच आपल्या भेटीला आले आहेत असे समजावे व त्या मार्गाने चांगल्या मार्गाने जावे व सद्गुरू मार्गाने नेहमी चालावे. लहान मुली बाहुली बरोबर खेळत असतात, तिला जेव घालतात, निजवतात. त्यांना ठाऊक असते की ही निर्जीव आहे, पण भावनेने तिला सजीव करून कल्पवून तिच्याशी त्या खेळतात. तुम्ही ही अशी भावना का करीत नाही की परमात्मा आपल्याशी बोलतो आणि आपणही त्याच्याशी बोलतो. ही भावना जो जास्त दृढ करेल व जेवढी जास्त दृढ होईल ही भावना, तो खरोखर तो तुमच्याशी बोलू लागेल. मनातून आपले नाते भगवंताशी ठेवावे. कोणाशी नाते टिकणार नाही, पण भगवंताचे नाते कधी तुटणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्या पुरता बरे वाटते, ते समाधान म्हणता येईल का? जे मिळाल्याने दुसरे काही हवे असे वाटणार नाही ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरुरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही. तो एक राम म्हटल्यानेच व स्वामी म्हटल्यानेच सुटू शकेल. राम आणि स्वामी हे सर्व एकच आहेत, एकच देव आहेत. पण आपण विश्वास ज्याच्यावर ठेवू तोच देव आपले सर्व काही संकट दूर करू शकतो. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात राहा. त्यामुळे समाधान मिळून मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी. काही न करणारा हा खरा अडाणी होय, हे लक्षात ठेवा. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे. ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी शक्ती व खरी भक्ती येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्पना लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. त्याने जास्त विचार करू नये. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल व परमार्थ त्याला लवकर भेटेल. मित्रांनो, माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे असे म्हटले तर क्रिया तर चालते पण करते पण राहत नाही.
मिळणे आणि जाणे दोन्ही प्रारब्धानेच आहेत. मग हर्ष शोक वृथा का करावा? आपण जे मिळवले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले. ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. प्राण्यांच्या प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात. त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावेच लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, भगवंताची भक्तीने आपले भोग तुझा संपतात आणि ते भोग संपवण्याची ताकद एवढी भक्तीत आहे. त्यामुळे तुम्ही कायम भक्तीत राहा व कायम नामस्मरणात राहा. तुमचे नक्कीच सर्व संकट दूर होतील. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधीच मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या. माणसं तुटली तर ती परत येत नाहीत, एवढं मात्र लक्षात ठेवा. एखादा असक्ष हाडकुडा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणला तर ते वेड्यासारखे होईल. याच्या उलट त्याने नीट औषधे घेतली तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीही तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरता असतात. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. संताचे अस्तित्व त्याच्या देहात नसून त्याच्या वचनात आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही भक्ती मार्गाने कायम चालत राहा. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे. प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत. त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनवस्था आणणे होय. त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येकाने माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे. असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात. ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल. समजा आपण एक घर बांधले, त्यामध्ये दरवाजे केले, भिंतीला खिडक्या केल्या, वर आड्याला झरोके केले. आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे, आम्ही दरवाजाने इतके मोठे होणार असे म्हणून ते दरवाजाने इतके मोठे झाले. खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाजाने इतक्या मोठ्या बनल्या. असे झाल्यावर त्या घराचे काय होईल? हे असे योग्य नव्हे. तसे ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे मानतो आणि जेथे वडील माणसाविषयी आदर नसतो त्या घराचा चिचका झाला व विचका व्हायला वेळ लागत नाही. म्हणून लक्ष ठेवा की कोणाची आपल्याहून अपमान होणार नाही व कोणाची अपमान केल्यावर आपल्याला चांगले वाटणार नाही याची काळजी घ्या. म्हणून कोणाचा अपमान करू नका व कोणाचे मन दुखवू नका. तुमच्या परिवारात सर्वांना सन्मान द्या व आई वडिलांना कधी विसरू नका व त्यांची सेवा निरंतर करत राहा. तुम्हाला देव सर्व सुख देईल, पण तुम्ही त्यांची सेवा कधीच सोडली नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, सोन्याचा शोध. अँड्रू हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामं करू लागला. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्यात मालक बनला. त्याचा कामाचा व्याप एवढा वाढला की एक वेळी अनेक कोट्याधीश त्याच्यासाठी काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशा प्रकारे संबंध ठेवता? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं होय. 1 अंश सोने मिळवण्यासाठी कित्येक टन माती दूर करावी लागते. पण खोदकाम करताना तुम्ही त्या मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असता. तुमचा दृष्टिकोन कसा असावा? तर त्या सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीमधील दोषच काढायचं ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. पण तुम्ही ठरवलं तुम्ही काय शोधणार आहात. अँड्रू कार्नेगीच्या उत्तरात फार मोठा संदेश आहे. प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं सकारात्मक असं जे असतं ते पुरेसं स्पष्ट असत नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण चांगलं बघायचं विसरून जातो. कोणीतरी म्हटलंय की अगदी बरोबर बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतं. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनावारी दगडमाती बाजूला करावी लागते. पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, दगडामातीसाठी नाही. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्ध बाजूलाच असणार. अशी माणसं टीकेतूनच आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार असल्याच्या थाटात ते टीका करत असतात. ते प्रत्येक माणसात आणि कोणत्याही परिस्थितीत दोष काढतात.
कारण अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात किंवा कार्यालयात आढळतील, जे जिथे तिथं दोष शोधतात आणि परिस्थिती कशी वाईट आहे हे याची दवंडी पिटत फिरतात. ते आपल्याला समस्यांबद्दल सगळ्यात जगाला दोष देतात. अशा लोकांना काम खराब आहे हेच नाव योग्य. ते हॉटेलात जातात, चहा कॉफीत स्वतःला बुडवतात, सिगारेटही ओढतात. का? तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. प्लेगच्या साथीसारखा हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात असतात आणि या सर्वातून नकारात्मक निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फ्लुटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपल्या या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. ते पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळीही होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती. आणि योग काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे ते निराशावादी ओरडू लागले की ती कधीच थांबणार नाही. काय ही मनोवृत्ती! म्हणजे निराशावादी लोक हे कायम निराशावादीच असतात यातून हे कळते. काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करत असतात. एक होता शेतकरी. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला अवगत होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना व आपल्या या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिले. त्यांनी काही बंदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करीत असणं असं शिकाऱ्याला वाटलं. पण मित्राने काहीच विचारलं नाही. घरी परत येताना शिकाऱ्यानं विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिले, होय, एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. काही लोक नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक तक्रार करायला काही समस्या नसतील तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार याची चिंता त्यांना वाटते. आयुष्याचा बराचसा काळ हे कुरकुर करण्यात घालवतात. अंधार किती पडलाय हे पाहण्यासाठी दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे नेहमी शोधित बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याचा आपण आजारी पडू अशी भीती त्यांना त्रास देते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करूनच थांबवत नाहीत, तर समोरच्या गोष्टीतही बिघडून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय खातात व ती पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठीच प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टींकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटीचाच हिशोब कठोर करत असतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. आशावादी कोणाला म्हणावे? खालील वर्णन आशावादी लोकांचे आहे, ते तुम्ही नीट ऐका. मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात झाला तरी तुमची मन शांती ढळणार नाही. भेटणाऱ्या माणसाची आरोग्य, सुख आणि समृद्धीच्या गोष्टी करा. आपल्या मित्रांमध्ये देखील काही चांगले गुण आहेत याची त्यांना जाणीव करून द्या. प्रत्येक गोष्टीची प्रकाशमान बाजू पहा. हाती घेतलेलं काम, परिस्थिती याविषयी आशावादी दृष्टिकोन ठेवा. ते सगळ्यात उत्तम कसं करता येईल याचाच विचार करा आणि उत्तम दर्जाचीच अपेक्षा करत त्यांच्यासाठी प्रयत्न करा. स्वतःच्या यशाविषयी तुम्ही जेवढे उत्सुक असता तेवढीच उत्सुकता दुसऱ्याच्या यशाबाबतीतही दाखवा. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. सर्वांचे स्वागत हसतमुखाने करा. स्वयंसुधारणेसाठी इतका वेळ द्या की इतरांवर टीका करण्यासाठी वेळच उरणार नाही. चिंता मनाला स्पर्श करू शकणार नाही इतके मोठे बना आणि इतके उमद्या मनाचे व्हा की शूद्र संताप, रागलोभ यांचा वाराही तुमच्या मनाला लागणार नाही. प्रत्येक काम त्वरित करण्याची सवय लावून घ्या. आपल्यापैकी प्रत्येकाला आजचे काम उद्यावर टाकण्याची खोड असते. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे माझ्यावर पश्चातापाची पाळी आली आहे. काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. काम करून होणाऱ्या श्रमामुळे जेवढा थकवा येतो त्यापेक्षा जास्त काम टाळण्याच्या सवयींमुळे होतो. कुठलंही काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साहाचा अनुभव येतो, पण अर्धवट टाकून दिलेल्या कामामुळे एखादी भगदाड पडलेली गदळी टाकी हळूहळू रिकामी व्हावी तशी सारी ऊर्जा निघून जाते. तुम्हाला सकारात्मकता निर्माण करून ती वाढवायची असेल
तर तुम्ही वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक गोष्ट आज नव्हे आत्ताच करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. चंद्राच्या शीतल छायेत त्याची निद्रा घेतली आणि सूर्यस्नानाचा आनंदही लुटला. हे करीन ते करीन म्हणत आयुष्य जगत आणि एके दिवशी काही न करताच त्याचा ग्रंथ आटोपला. मित्रांनो, त्यामुळं आयुष्यात तुम्ही भरपूर काही गोष्टी करा व आनंदाने जगा. मी मोठा झाल्यावर हे करीन ते करीन आणि सुख प्राप्त करीन असं म्हणणारा छोटा मुलगा सर्वांनी पाहिला असेल. मोठा झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सुखासाठी हे करीन ते करीन असा निश्चयच तो पुन्हा करतो. शिक्षण संपल्यावर हे सुख नोकरीमुळे प्राप्त होईल अशी त्यांची समजूत असते. नोकरी मिळाल्यानंतर सुखाच्या शोधात तो लग्नही करतो. पुन्हा मुलांचे शिक्षण झाल्यावर सुखप्राप्तीची भाबडी आशा तो करतो. सुख प्राप्त न होताच तो निवृत्तही होतो आणि एक दिवस त्याच्या ध्यानात येतं की हा म्हणता सारे आयुष्य त्याच्या चिमटीतून निसटून गेले. मी विचार करतोय, विश्लेषण करतोय असे मोठमोठे शब्द वापरून काही जण स्वतःची दिरंगाई लावण्याचा प्रयत्न करत असतात. 6 महिने निघून गेले तरी त्याचा विचार चालूच असतो, विश्लेषणही चालूच असते. विश्लेषणाच्या किंवा विचारांच्या अर्धांगवायूने आपण पछाडलेले आहोत ही गोष्ट मात्र त्यांना जाणवत नाही. असे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. दिरंगाई करणाऱ्यांचा आणखी एक प्रकार असतो. ते नेहमी म्हणतात मी तयारी करतो आहे. 1 महिना जातो, 6 महिने जातात, त्यांची तयारी चालूच असते. सबबी सांगण्याचा रोग आपल्याला जडलेला आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. ते सबबी सांगण्यातच राहतात. आयुष्य म्हणजे रंगीत तालमी नव्हे. तुम्ही कुठल्या तत्वज्ञानाचे अनुयायी आहात हे महत्त्वाचे नसते. आयुष्याच्या खेळात फटका मारण्याची संधी फक्त एकालाच मिळते आणि पणाला लावलेली गोष्ट तर फार मौल्यवान असते. भावी पिढ्यांचे भवितव्य आपण पणाला लावतो. आपल्या अस्तित्वाच्या स्थळकाळाविषयी काय म्हणता येईल? आपण या क्षणी इथे आहोत हे या प्रश्नाचे उत्तर होय. हा आत्ताचा क्षण समजून घेऊन त्याचा पुरेपूर उपयोग करून वर्तमान सार्थ करणं महत्त्वाचं. याचा अर्थ भविष्यासाठी नियोजन करू नये असे नाही. भविष्यासाठी नियोजन तर अटळच असतं. वर्तमानाचा पुरेपूर उपयोग करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या अधिक चांगल्या भविष्याची तरतूद करणे नव्हे काय? सकारात्मक मानसिकतेसाठी चालढकल करण्याचा सवयीचा त्याग करा आणि त्वरित कृती करा हा मंत्र लक्षात ठेवा. आयुष्यातील अत्यंत उद्वेगजनक उद्गार म्हणजे तसं घडू शकलं नसतं, मी असं करायला हवं होतं, मी ते करू शकलो असतो, मी ते केलं असतं तर बरं झालं असतं, मी थोडा अधिक प्रयत्न केला असता तर किती छान झालं असतं. जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर टाकण्याची चूक करू नका. हे नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट निश्चित, दिरंगाई करण्याचा कितीही मोह होत असला तरी यशस्वी व्यक्ती त्याच्या आहारी जात नाही. मी हे काम कधीतरी करीन असं म्हणणारा माणूस ते काम कधीच करू शकत नाही. काही लोक कामासाठी घरातून निघण्याआधीच सर्व काही आलबेल असेल अशी अपेक्षा करतात, पण असं कधीच घडत नाही आणि सुरुवात करण्याआधीच अशी माणसं अपयशी ठरतात. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. म्हणून दिरंगाई करणे थांबवा. काम लांबणीवर टाकण्याची सवय आत्तापासून टाळा. मित्रांनो, कृतज्ञ मनोवृत्तीची जोपासना करा. आयुष्यात जे मिळालंय त्याचा विचार करा. अडचणींचा पाडा वाचू नका. हे नेहमी लक्षात ठेवा. आयुष्यातील छोट्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी वेळ काढा. एखादा माणूस अपघात किंवा आजारपणामुळे आंधळा किंवा अपंग बनतो आणि त्याला लाखो रुपयांची भरपाई मिळाली अशा कथा आपण ऐकतो. पण आपल्यापैकी किती लोक अशा अपंग व अंध व्यक्तींची जागा घ्यायला तयार होतील? मला वाटतं फारच थोडे लोक ह्याला तयार होतील. जे आपल्याकडे नाही त्याबद्दल तक्रारी करण्याच्या नादात जे आपल्याकडे आहे त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. खरं पाहता ज्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगावी असं बरंच काही प्रत्येकाला मिळालेलं असतं. दुःखाची गंती न करता जे जवळ आहे त्याचा विचार करा. याचा अर्थ आत्मसंतुष्ट बना असा नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ गैरअर्थ निघत असेल तर योग्य संदेश पोहोचवण्यात मी कमी पडलो आणि तुम्ही माझ्या म्हणण्याचा सोयीस्कर अर्थ लावलात असे होईल. एखाद्या वाक्याचा अर्थ सोयीस्करपणे कसा लावला जातो याविषयी एक गोष्ट सांगतो. दारूचे व्यसन असलेल्या माणसांच्या एका समूहापुढे बोलायला गेलेल्या एका डॉक्टराची ही गोष्ट आहे. मद्यपान आरोग्याला किती अपायकारक आहे हे प्रभावीपणे दाखवण्यासाठी त्याला प्रात्यक्षिक करायचे होते. त्याच्याकडे 2 बाटल्या होत्या. एका बाटलीत शुद्ध पाणी होते आणि दुसऱ्या बाटलीत शुद्ध अल्कोहोल होते. डॉक्टरने शुद्ध पाण्याच्या बाटलीत एक गांडूळ सोडलं. त्यात ते छानपैकी पोहू लागलं आणि काही वेळाने वर आलं. डॉक्टरने दुसरे गांडूळ अल्कोहोलच्या बाटलीत सोडलं आणि समोरच्या डोळ्यांसमोर त्या गांडुळाचं विघटन झालं. आपल्या शरीरावरही दारूमुळे असेच परिणाम होतात हे डॉक्टरला दाखवून द्यायचं होतं. या प्रयोगावरून तुम्ही कोणता बोध घ्याल?
असं डॉक्टराने त्या लोकांना विचारलं. मागून एका माणसाचा आवाज आला, तुम्ही दारू घेतली तर तुमच्या पोटात जंत होणार नाही. त्या डॉक्टरला हा संदेश द्यायचा होता? अर्थातच नाही. एखाद्याच्या बोलण्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावला जातो याचे हे एक उदाहरण आहे. म्हणजेच जे सांगितलं जातंय ते आपण ऐकत नाही, त्यातला आपल्या सोयीस्कर तेवढंच ऐकतो. आपण बोलणाऱ्याच्या शब्दाकडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे गैरअर्थ निघतात. आपणाकडे असलेल्या अनेक गोष्टी वरदानासारख्या असतात. आपण या गुप्त खजिन्याचा विचार करावा. सतत शिकत राहावं. सुरुवातीलाच काही भ्रम दूर केलेले बरे. सामान्यतः शिक्षण फक्त शाळातून व महाविद्यालयातूनच मिळतं असं समजलं जातं. मी चर्चासत्रांच्या नियमित्ताने अनेक देशात हे ऐकले आहे. श्रोत्यांचा माझा प्रश्न नेहमी त्यांना असतो, शाळा व महाविद्यालयाने यातून आपल्याला खरोखरच शिक्षण मिळतं का हो? काही लोकांना मिळतं पण बहुतेकांना मिळत नाही असं उत्तर श्रोते देतात. शाळा कॉलेजमधून भरपूर माहिती मिळते. अर्थात शिक्षणामध्ये माहितीची आवश्यकता असतेच, पण त्याचबरोबर शिक्षणाचा खरा अर्थ उमगणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो, तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो. खरे म्हणजे मनावर सुसंस्कार न करू शकणारी शिक्षण प्रणाली धोकादायक ठरू शकते. आपले कार्यालय, घरदार सर्वत्र उचित कार्यसंस्कृती रुजवण्यासाठी संपूर्ण समाजाचाच पाया हा सचोटी आणि चारित्र्य असायला हवा. त्यासाठी चारित्र्य आणि नैतिकता याचा संस्कार करणाऱ्याच्या साक्षरतेची किमान पातळी गाठणे आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, धैर्य, चिकाटी आणि जबाबदारीची जाणीव यांसारख्या पायाभूत गुणांचा संस्कार करणारे शिक्षण हेच खरे अत्यावश्यक शिक्षण होय. केवळ पुस्तकी शिक्षणापेक्षा मूल्य शिक्षण अधिक गरजेचं असतं. नैतिकदृष्ट्या दिवाळखोर पण उत्तम प्रतीच्या शैक्षणिक पदव्या मिळवलेल्या माणसापेक्षा चारित्र्य संपन्न माणूस यशस्वी होण्याची जास्त शक्यता असते असं मला वाटतं. चारित्र्य आणि नीतिमूल्ये यांचे संस्कार हे संस्कारक्षम वयातच करावे, कारण यावेळी मुलाच्या मनाची पाटी कोरी असते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मूल्यहीन शिक्षण खरं शिक्षण बुद्धी आणि भावना या दोन घटकांना प्रशिक्षित असतं. एखादा अशिक्षित चोर मालगाडीतला माल चोरून नेईल, पण सुशिक्षित चोर कदाचित संपूर्ण लोहमार्गच करू शकेल. सध्याची विद्यापीठे अतिकुशल पण असंस्कृत तरुणांचे तांडे निर्माण करत आहेत, कारण तरुणांच्या पुढे जीवन मूल्यांची चौकट ठेवली जात नाही. खरंच म्हणजे ते अशा आधाराचा अधिकाधिक शोध घेत असतात. मित्रांनो, आपली स्पर्धा ज्ञान व शहाणपणा मिळवण्यासाठी हवी, केवळ परीक्षेतील श्रेणीसाठी नाही. ज्ञान म्हणजे माहितीचा साठा करणं, शहाणपण म्हणजे त्या माहितीचा प्रत्यक्ष वापरासाठी उपयोग करण्याची क्षमता असणं. फारसं ज्ञान संपादन न करताही अनेक लोक परीक्षेत उत्तम श्रेणी व पदवी मिळवू शकतात. शिक्षणासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं शिकावं हे शिक्षण. खरी ज्ञानप्राप्ती आणि स्मरणशक्ती यामध्ये लोक गल्लत करतात. मनावर होणारे नीतिमूल्यरहित संस्कार हे संपूर्ण समाजासाठीच घातक ठरतात. शिक्षणाने निर्णय क्षमता येतेच असे नाही. रस्त्याच्या कडेला सामोसे विकणाऱ्या एका माणसाची कथा आहे. तो निरक्षर होता, त्यामुळे वृत्तपत्रे वाचत नसे. तो बहिरा होता, त्यामुळे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकत नसे आणि त्याचे डोळे कमकुवत होते, त्यामुळे तो टेलिव्हिजनही पाहत नसे. पण रोज भरपूर सामोसे तयार करून तो मोठ्या उत्साहाने विकत असे. त्याचा धंदा दिवसेंदिवस वाढत राहिला. धंदा तेजीत असल्यामुळे त्याचा मुलगा त्याला मदत करू लागला. तो नुकताच पदवीधर झालेला होता. एके दिवशी मुलाने वडिलांना म्हटले, आता मोठी मंदी येणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? वडिलांनी उत्तर दिले, नाही, पण तू मला समजावून सांग. चिंतातूर स्वरात मुलगा म्हणाला, आंतरराष्ट्रीय परिस्थिती फार वाईट आहे आणि देशांतर्गत परिस्थिती तर त्याहून खराब आहे. या कठीण काळातही आपण मनाची तयारी केली पाहिजे. आपला मुलगा उच्च शिक्षित आहे, वर्तमानपत्र वाचतो, रेडिओ ऐकतो, सर्व तऱ्हेने ज्ञान मिळवतो हे त्यांच्या लक्षात आहे, त्यामुळे त्याचा सल्ला योग्यच असणार असा विचार करून वडिलांनी दुसऱ्या दिवसापासून सामोसे बनवण्याचं प्रमाण कमी केलं. दुकानावरील पाटी काढून टाकली. हळूहळू त्यांचे गिराईक कमी होत गेले. विक्री कमी होऊ लागली. तेव्हा तो मुलगा म्हणाला, तुझंच बरोबर होतं, खरंच हा मंदीचा काळ आहे. तू मला आधीच सावध केलंस, हे फार छान झालं. या गोष्टीतून आपण कोणता बोध घ्यायचा? पुष्कळदा बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता यामधील फरक आपल्या लक्ष देत नाही. एखादा माणूस बुद्धिमान आहे म्हणून त्याचे निर्णय योग्य ठरतीलच असे नाही. सल्लागारांची निवड काळजीपूर्वक करा आणि त्यासाठी निर्णय क्षमतेचा पुरेपूर वापर करा. औपचारिक शिक्षण असो वा नसो, कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकते, नवे होतेच, मात्र त्यासाठी तिच्याकडे पुढील 5 गुण असायला हवेत. ते 5 गुण म्हणजे, 1 म्हणजे चारित्र्य, 2 म्हणजे बांधिलकी, 3 म्हणजे दृढ विश्वास, 4 म्हणजे विनम्रता
आणि 5 म्हणजे धैर्य. अनेक व्यक्ती ज्ञान संपन्न असतात, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्या आयुष्यात अपयशी ठरलेल्या दिसतात. कोणतीही गोष्ट चटकन आत्मसात करणे हे बुद्धीचे लक्षण होय. क्षमता म्हणजे आत्मसात केलेल्या ज्ञानाचे उपयोजन करण्याचे कौशल्य सक्षम असणं. म्हणजेच आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्याची इच्छा व क्षमता असणं. कुशल व्यक्तीला योग्य प्रकारे काम करण्यासाठी स्वीकारावा लागणारा दृष्टिकोन म्हणजे इच्छा होय. अनेक जण कुशल असूनही सक्षम ठरत नाही. योग्य दृष्टिकोनाअभावी क्षमता निरर्थक ठरते. कुठल्याही विद्यापीठाचं प्राथमिक कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्याला केवळ धंदे शिक्षण देणं नव्हे, खरं तर शहाणपण शिकवणं, केवळ तांत्रिक माहिती देणं नव्हे, तर खरं चारित्र्य घडवणं असतं. हे लक्षात घ्या. सुशिक्षित, मग सुशिक्षित कोणाला म्हणावं? प्रथमतः असे लोक की जे दररोज येणाऱ्या या परिस्थितीचा समर्थपणे सामना करतात आणि जे उद्भवणाऱ्या स्थितीचे योग्य मूल्यमापन करतात आणि अनुरूप कृती करण्यात चुकत नाही. आणखी असे लोक जे सर्वांशीच समतोल बुद्धीने वागतात, इतरांच्या न रुचणाऱ्या खटणाऱ्या बाबींचा अडथळा न होऊ देता सहजपणे मार्ग काढतात आणि आपल्या सहकाऱ्यांशी शक्य तितक्या समंजसपणे वागतात. शिवाय असे लोक की जे सुखोपयोग भोग घेतानाही संयम दाखवतात आणि राखतात आणि दुर्दैवाचा आघात झाला तरी खचून न जाता धीरोदात्तपणे त्यावर मात करतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे लोक यशामुळे शेफारून जात नाही, आपल्या अंगभूत चांगुलपणाशी प्रतारता करत नाहीत. सत्व न सोडता खंबीरपणे आपला ध्येयाचा पाठपुरावा करतात. दैवदत्त सुखाने आपला तोल जाऊ देत नाहीत. तसेच जन्मदत्त स्वभाव व बुद्धी यांच्या एवढेच कौतुक त्यांना आशो सुखाविषयी देखील वाटते. वरील 1-2 नव्हे तर सर्वच गुण ज्यांच्यामध्ये आढळतात तेच खरे सुशिक्षित माणसं असतात, कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण एकवटलेले असतात. धैर्याने निर्णय घेऊ शकतात, तेच खऱ्या अर्थाने सुशिक्षित होत. शहाणपण व मूर्खपणा, चांगलं आणि वाईट, सुसंस्कृतपणा आणि असभ्यपणा यामधील फरक जोखण्याची शक्यता व क्षमता हेच शहाणपणाचे लक्षण आहे. पुस्तकी ज्ञान किंवा पदव्या हे नव्हे. तुम्ही विचारलेल्या योग्य प्रश्नांना जो नेमकी उत्तर देऊ शकतो तोच खरा तज्ज्ञ असतो. व्यापक पाया असलेले शिक्षण म्हणजे काय? काही प्राण्यांनी जंगलात शाळा सुरू करायचे ठरवले. मित्रांनो, एक पक्षी, खारोटी, मासा, कुत्रा, ससा आणि मंदमती ईल मासा हे त्या शाळेत शिकणार होते. शाळा चालवण्यासाठी एक समिती स्थापन केली. व्यापक पाया असलेले शिक्षण देणारा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला. हवेत उडणं, झाडावर चढणं, पोहणं, जमिनीत बिळ करणं यासारख्या विषयांचा समावेश करून सर्व प्राण्यांना त्यांचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला. पक्षाला उडण्यात उत्तम गती होती, पण बिळ तयार करताना त्याची चोच तुटली. पंख झडले. हवेत उड्डाण करताना तो मागे पडू लागला. झाडावर चढणे आणि पोहणे यात तो नापास झाला. मासा हा उत्तम पोहणारा असून पाण्याबाहेर मात्र निघू शकत नव्हता, त्यामुळे इतर सर्व विषयात त्याला नापास व्हावं लागलं. खारोटी झाडावर चढण्यात प्रवीण असली तरी पोहण्यात अयशस्वी ठरली. कुत्र्याने शाळेत प्रवेशच घेतला नाही. त्याने फी भरण्यास नकार देऊन शाळेच्या प्रशासनाने अभ्यासक्रमात भुंकण्याचा समावेश न केल्याबद्दल वाद घातला. सशाला बिळ खोदण्यात प्रथम श्रेणी मिळाली, पण त्याला झाडावर चढता येईना. तो एकसारखा खाली पडू लागला. डोक्यावर आदळल्याने त्याचा मेंदूला मार लागला आणि बिळ तयार करण्यात देखील त्याला अखेर 3री श्रेणी मिळाली. मतिमंद ईल माशाची प्रत्येक गोष्ट अर्धवट असे, पण शेवटी तोच सर्वात यशस्वी ठरला व निरोपाचे भाषण करण्याचा मान त्याला मिळाला. प्रत्येक विद्यार्थ्याला व्यापक पाया असलेलं शिक्षण मिळावं हे उद्दिष्ट साध्य झालं, म्हणून शाळेच्या नियामक समितीला आनंद झाला. प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील नैसर्गिक गती आणि क्षमता कायम ठेवून त्याची जीवनाची जगण्यासाठी सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे व्यापक पाया असलेले शिक्षण असते. प्रत्येकाला काही बलस्थाने असतात. जेमतेम 2-3 ग्रॅमचं वजन असलेला हमिंगबर्ड आपल्या लवचिक शरीरामुळे अनेक नेत्रदीपक कसरती करू शकतो. सेकंदाला 75 वेळा पंखांची फळफळ करू शकतो. फुलावर गिरट्या घालता घालता तो मध चाखू शकतो, परंतु त्याला आकाशात उंचावर भरावरी मात्र घेता येत नाही, तरंगता येत नाही किंवा उडताही येत नाही. याउलट 150 किलो वजनाचा शहामृग हा सर्वात मोठा पक्षी असूनही तो हवेत उडू शकत नाही, परंतु लांब बळकट पायांमुळे 12-15 फुटांचा लांब धांगा टाकत ताशी 50 मैल वेगाने धावू शकतो. अज्ञान. ज्ञानाचा आभास म्हणजे शिक्षण नव्हे, अज्ञान होय. मूर्ख लोकांमध्ये एक विचित्र पद्धतीचे आत्मविश्वास असतो, ज्याचा उगम त्यांच्या अज्ञानात आढळतो. कुठलीही गोष्ट योग्यरित्या करण्याची इच्छा नसणं हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा अधिक लाजिरवाणे असतं.
आपण सर्वच जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अडाणी असतो, पण अज्ञानाच्या आधाराने आपले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणं हा निखालस मूर्खपणा होय. विशिष्ट विषयांबद्दल अनभिज्ञ असूनही आपल्याला त्या विषयातलं सर्वच काही कळतं या भ्रमात कित्येक जण असतात. अज्ञान म्हणजे काही सुखदायक गोष्ट नव्हे, उलट त्यापासून दुःख, दारिद्र्य आणि अनारोग्य निर्माण होतात. अज्ञान म्हणजे वरदान असेल तर सुखी लोक अधिक संख्येने का दिसत नाहीत? अर्धवट ज्ञान धोकादायक असते. त्याचप्रमाणे अज्ञान देखील शूद्रपणा, भीती, हटवादीपणा, अहममध्यपणा आणि पूर्वग्रह यांसारख्या दोषांना जन्म देते, अधिक धोकादायक बनते. शहाणपणा म्हणजे अज्ञान नाहीसं करणं होय. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगत असतो. जगातील ज्ञानाचा साठा दरवर्षी दुप्पटीने वाढत आहे असा अंदाज आहे. माहिती इतक्या सहजपणे उपलब्ध असल्यामुळे अज्ञान नाहीसं करणं सोपं बनलं आहे. अत्यंत आवश्यक गोष्टी सोडून इतर सर्व गोष्टीत आपल्याला शिकवलं जातं. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात: वाचन, लेखन, गणित. पण परस्परांविषयीची आदरभावना, दयाभाव विसरून दिले जाणारे पुस्तकी शिक्षण काय कामाचं? शाळा म्हणजे ज्ञानाचा झरा होय. काही विद्यार्थी तहान भागवण्यासाठी येतात, काही एखादा घोट घेण्यासाठी, तर इतर काही केवळ चूळ भरण्यासाठी. व्यवहार ज्ञान हेही खूप महत्त्वाचं असतं, कारण ज्याला व्यवहार ज्ञान असतो तो माणूस पुढे टिकून राहू शकतो, व ज्याला व्यवहार ज्ञान चांगल्या प्रकारे येतं तो भरपूर काळही टिकून राहू शकतो. व्यवहार ज्ञानाशिवाय शिक्षण आणि ज्ञान व्यर्थ ठरतात. कोणत्याही गोष्टीचं यथार्थ आकलन होणं आणि ती योग्य प्रकारे करावयाची क्षमता असणं म्हणजे व्यवहार ज्ञान होय. जन्मताच आपणास स्पर्श, रस, रूप, गंध व नाद या पंचेंद्रियांचा लाभ होतो, पण यशस्वी लोकांकडे 6वं इंद्रिय असतं, व्यवहार ज्ञानाचं. शिक्षण नसलं तरी व्यवहार ज्ञान हस्तगत करता येतं. मात्र व्यवहार ज्ञानाशिवाय उत्तमातलं उत्तम शिक्षण देखील कुचकामी ठरतं. व्यवहार ज्ञानाची विपुलता म्हणजे शहाणपण होय. बुद्धिरूपी कुऱ्हाडीला नियमितपणे धार लावा. लाकूड तोड्या जॉन एका कंपनीमध्ये 5 वर्ष काम करीत होता. त्या 5 वर्षात त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही. मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेला बिल नावाच्या नव्या लाकूड तोड्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली. हे पाहून जॉनला फार वाईट वाटले आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला. मालक म्हणाला, तू 5 वर्षापूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकी झाडं आजही तोडतोस. आम्हाला काम करणारी माणसं हवीत. तुझी उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढवू. जॉनने खूप प्रयत्न केला, पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात. निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला. त्याने जॉनला बिलचा सल्ला देण्याची सूचना केली. तो म्हणाला, कदाचित आपणा दोघांना माहीत नसलेली एखादी महत्त्वाची गोष्ट बिलला माहीत असेल. जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला, एक झाड तोडलं की मी 2-3 मिनिटे थांबतो आणि कुऱ्हाडीला धार लावतो. तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होतीस? या प्रश्नाचे जॉनने डोळे उघडले. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तुम्हाला विचारतो की तुम्ही आपल्या कुऱ्हाडीला शेवटी कधी धार लावली होती? गात वैभव आणि शिक्षण फारसे उपयोगी पडत नाही. आपण आपल्या बुद्धीला सदैव धारदार ठेवले पाहिजे. मनाचे भरपोषण करा. शरीराला रोज चांगल्या अन्नाची आवश्यकता असते, तसे आपल्या मनालाही दररोज उत्तम विचारांची आवश्यकता असते. यातले महत्त्वाचे शब्द आहेत चांगलं अन्न आणि उत्तम विचार. आपल्या शरीराला आपण नेहमी कदान्न दिले, मनाला घाणेरडे विचार पुरवले तर रोगी शरीर आणि रोगट मन याशिवाय काय निष्पन्न होणार? मनाला सुदृढ ठेवण्यासाठी चांगल्या आणि सकारात्मक विचारांची गरज असते. एखादा यशस्वी कुशल खेळाडूप्रमाणेच नियमित सराव व सहभागातले सातत्य व त्यांच्यात सहाय्याने आपण यशाची गुरुकिल्ली हस्तगत करू शकतो. ज्ञान हेच सामर्थ्य होय. ज्ञान हेच सामर्थ्य होय असं नेहमी म्हटलं जातं, पण हे तितकंसं खरं नाही. आपण ज्याला ज्ञान समजतो ते ज्ञान म्हणजे केवळ माहिती असते. अशी माहिती म्हणजे सुप्तावस्थेतील सामर्थ्य असते. त्या माहितीचे उपयोजन केले तरच तिचे रूपांतर सामर्थ्यात होते. एखाद्या माणसाला अजिबात वाचता येत नाही तर दुसऱ्याला वाचण्याचे ज्ञान असूनही तो वाचित नाही, तर दोघांमध्ये फारसा फरक नाही असंच म्हणावं लागेल. कारण शिक्षण म्हणजे अन्न खाणे होय. तुम्ही किती खाता याला महत्त्व नाही, तर किती पचवता याचा महत्त्व आहे. ज्ञान म्हणजे सुप्त सामर्थ्य. शहाणपणा म्हणजे खरं सामर्थ्य. शिक्षण अनेक रूप घेतं. परीक्षेतील श्रेणी, पदवी यावर ते अवलंबून नसतं. शिक्षण म्हणजे आपल्या बलस्थानाची जोपासना करणे, स्वयं-अनुशासन अंगी बाणवणे, लक्षपूर्वक ऐकणे, समजून घेणे, शिक्षणाची उत्कट इच्छा बाळगणे व आपले मन हे स्नायूंप्रमाणे असते. जितके ताणावे तितकेच ताणले जातात किंवा संकुचित आखडलेले ठेवले तर ते तसेच राहतात. शिक्षण
हे अत्यंत महागडे आहे असं वाटत असेल तर अज्ञानाचा अनुभव घेऊन पहा. निरंतर सकारात्मक शिक्षणाने सकारात्मक विचार करण्याची सवय लागते. शिक्षण म्हणजे संचित होय. सकारात्मक विचार करणारे लोक हे बलोपासना करणाऱ्या खेळाडूंप्रमाणे नक्कीच असतात. मित्रांनो, दोघेही स्पर्धेच्या वेळी त्या ताकदीचा उपयोग करतात. सराव नसेल तर वेळेला उपयोगी पडणारी ताकद कुठून आणणार? या खेळाडूंप्रमाणेच सकारात्मक विचार करणारे लोक नियमितपणे मनाला शुद्ध, सामर्थ्यवान आणि सकारात्मक गोष्टीचे खाद्य पुरत असतात आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचे भांडार निर्माण करतात. जीवनात सर्वांनाच कधी ना कधी नकारात्मकतेला तोंड देण्याची पाळी येते, हे त्यांनी ओळखलेलं असतं. या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी सकारात्मक मनोवृत्तीचे संचितच कामी येईल, अन्यथा नकारात्मक वरचढ ठरेल हेही ते जाणवतात. सकारात्मक विचार करणारे लोक डोळ्यांवर पट्टी बांधून चालणाऱ्या लोकांप्रमाणे मूर्ख नसतात. सकारात्मक विचार करणारे लोक यशस्वी ठरतात, कारण ते आपल्या मर्यादा ओळखतात पण स्वतःच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करतात. अयशस्वी लोक मात्र आपल्या बलस्थानांची जाणीव असूनही सर्व लक्ष आपल्या दुर्बलतेवर केंद्रित करतात. मित्रांनो, सकारात्मक आत्मप्रतिष्ठा निर्माण करा. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा जर निर्माण केली, आत्मप्रतिष्ठा म्हणजेच स्वतःविषयीच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची जाणीव. आपल्याला आंतरिक बळाची जाणीव झाली तर आपल्या कामात सुधारणा होते आणि घरी किंवा कामाच्या ठिकाणी आपले संबंध सुधारतात. जगात अगदी सुंदर वाटू लागते. ह्याचं काय कारण असावं? आपल्या मनातील आत्मप्रतिष्ठेची भावना आणि आपलं वर्तन यांच्यामध्ये सरळ संबंध असतो. सकारात्मक आत्मप्रतिष्ठा कशी निर्माण होते? सकारात्मक आत्मप्रतिष्ठेची त्वरित अनुभूती घ्यायची असल्यास पैसा किंवा वस्तू याने तुमची परतफेड करू शकत नाही. अशा व्यक्तीसाठी काहीतरी करा. तुरुंगातील कैद्यांना सकारात्मक दृष्टिकोन व आत्मभानाचं महत्त्व शिकवण्यासाठी मुद्दाम वेळ काढून मी काही वर्षापूर्वी कार्यक्रम सुरू केले होते व असे लेखक म्हणत असतात की त्यामधून त्या काही आठवड्यात मला खूप नवं शिकायला मिळालं. असाच एक कार्यक्रम 2 आठवडे चालला. त्यात सहभागी झालेला एक कैदी म्हणाला, मी लवकरच तुरुंगातून सुटणार आहे आणि तुम्हाला सांगतो, या कार्यक्रमामुळे मला अतिशय समाधान वाटलं. मी म्हणलो, समाधानाची भावना माझ्या दृष्टीने पुरेशी नाही. तुझ्या वर्तमानामध्ये नेमका काय बदल घडून आला हे मला जाणून घ्यायचं आहे. वर्तमान परिवर्तन म्हणून घडून आल्याशिवाय मनुष्य काही शिकला असं मी मानत नाही. तो कैदी म्हणाला की जेव्हापासून जो कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून त्याने बरोज भरपूर काही ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वतःविषयी आणि दुसऱ्याविषयी समाजाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली आहे व तो आता सुधरू लागला आहे. या सुधारल्याने तो जीवनात भरपूर काही गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो व चांगल्या गोष्टी तो आत्मसात करू शकतो. मित्रांनो, एक माणूस नव्यानेच घेतलेली मोटार धुत होता. शेजाऱ्याने त्याला विचारलं, मोटार कधी घेतली? तो म्हणाला, माझ्या भावाने दिली. शेजारी म्हणाला, अशी मोटार माझ्याकडे असती तर? तो माणूस म्हणाला, माझ्यासारखा भाऊ असता तर बरं झालं असतं, असं म्हण. शेजाऱ्याची बायको हा संवाद ऐकत होती. ती मध्येच म्हणाली, मी स्वतःच अशा भाऊ असते तर किती बरं झालं असतं. किती उत्तम विचार. मित्रांनो, नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. आजचे युवक मोठ्या माणसांचे वर्तन आणि प्रसार माध्यमांपासून खूप काही शिकत असतात. त्यांच्यावर समवयस्कांचा प्रभाव पडतो. समवयस्कांचा प्रभाव केवळ किशोर वयातच पडतो असे नाही, तो प्रौढ वयामध्ये देखील आढळतो. स्पष्टपणे नकारात्मक प्रभावांना दूर सारण्याचे धैर्य ज्यांच्या ठिकाणी नसते अशा माणसांच्या ठायी अर्थात आत्मप्रतिष्ठेचा अभाव असतो. नकारात्मक प्रभाव म्हणजे काय? नकारात्मक मनोवृत्तीचे लोक गरुडाचे अंडे एका कोंबडीच्या पंखाखाली ठेवले. यशावकाश उभवल्यानंतर त्यातून गरुडाचं पिल्लू बाहेर पडलं, पण ते स्वतःला कोंबडीचं पिल्लू समजू लागलं. कोंबडीच्या पिल्लांच्या अनुकरणामुळे गाणीत पडलेल्या धान्यांचे कण वेचणं, कर्कश आवाज करणं, इकडं तिकडं हिंडणं यातच त्याला वेळ वाया जाऊ लागला. त्याला जमिनीपासून फारसे उंच उडता येत नसे, कारण त्याने अनुकरण केलं कोंबडीच्या पिल्लाचं. एकदा आकाशात डौलदारपणे राजस उड्डाण करणाऱ्या गरुडाकडे त्याचं लक्ष गेलं. बरोबरीच्या पिल्लांना त्याने विचारलं, तो रुबाबदार पक्षी कोणता? त्याला उत्तर मिळालं, तो गरुड आहे. अतिशय सामर्थ्यवान पक्षी, पण तुला त्याच्यासारखं उडता येणार नाही, कारण तू आहेस साधं कोंबडीचं पिल्लू. अशा तऱ्हेनं त्या गरुडाच्या पिल्लानं काही विचार न करता स्वतःला कोंबडीचं पिल्लू मानलं. स्वतःला ओळखण्याच्या दृष्टीअभावी स्वतःचा उज्ज्वल वारसा त्याला कधीच लाभला नाही. एक यशस्वी कोंबडा म्हणून तो जगला आणि कोंबडाच म्हणून मेला. यशस्वी होण्यासाठी जन्माला आलेल्या त्या गरुडाला आपल्या काल्पनिक मर्यादांमुळे अयशस्वी व अपयशी जीवन जगावं लागलं. अशीच गोष्ट बहुतेकांच्या बाबतीत घडते. ऑलिव्हर वेडेल होम्स एकदा म्हणाला होता,
स्वतःमधील सुप्त शक्तीचा साक्षात्कार न होताच बहुतेक लोक जगाचा निरोप घेतात. हे त्यांचे दुर्दैवच असते. म्हणून स्वतःमधील शक्ती ओळखा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःमधील शक्ती ओळखाल त्या दिवशी तुमचे भरपूर काही प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होऊन जातील. आपल्या मागील दूरदृष्टीच्या अभावामुळे आपण उत्तम यशापर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. गरुडासारखी भरारी घ्यायची असेल तर तुम्ही गरुडाचे कौशल्य आत्मसात केलेच पाहिजे. कर्तृत्व संपन्न माणसाच्या सहवासामुळे कर्तृत्व संपन्न होण्याची प्रेरणा मिळेल. विचारवंतांचा सहवास तुम्हालाही विचारवंत बनवेल. दातृत्व संपन्न लोक बघून तुम्हालाही त्यांच्यासारखेच बनावेसे वाटेल. तक्रारखोर माणसांच्या सहवासामुळे तुम्ही स्वतःही तक्रारखोर म्हणाल. शुद्ध मनोवृत्तीचे लोक यशस्वी माणसावर आघात करून त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. अशा शूद्र माणसांची लढण्यात नकार दिला की तुम्ही यशस्वी झालात असे म्हणता येईल. पौर्वार्थ स्वर रक्षणा कलेमध्ये प्रतिस्पर्धेमध्ये तुमच्यावर वार केला तर त्याला अडण्याऐवजी बाजूला होण्याचं शिक्षण घेतात. याचं काय कारण असावं? एखाद्याला अडवण्यात काही शक्ती वाया जाते, ती अधिक चांगल्या तऱ्हेने वापरता येईल. शूद्र माणसांची लढण्यासाठी तुम्हाला त्याच्या पातळीवर जावं लागतं आणि त्यांना नेमकं तेच हवं असतं, कारण मग तुम्ही त्याच्यापैकीच एक बनता. कपाळकरंट्या लोकांना तुम्हाला खाली खेचण्याची संधी देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या चारित्र्याचे मूल्यमापन करताना तुम्ही कोणाशी मैत्री करता हे जसं पाहिलं जातं त्याचप्रमाणे तुम्ही कोणाचा सहवास टाळता हेही पाहिलं जातं. मित्रांनो, धूम्रपान, अंमली पदार्थ आणि मद्य सुखदायक क्षणांचा मला मनापासून आस्वाद घ्यायचा असतो, म्हणून मी मद्यपान करण्याचं टाळते. हे लक्षात ठेवा. मद्यपानामुळे मनुष्य दरबंद सोडून स्वतःच्या अवगुणांचे बिनबस्त प्रदर्शन करतो. देशोदेशीचा माझा, तुमचा व सगळ्यांचाच विचार. काही देशात मद्यपान हा एक राष्ट्रीय छंद बनला आहे. त्यामुळं मद्यपान करणं टाळा व तुमच्या आरोग्यासाठी ते खूप हानिकारक आहे. त्यामुळं भरपूर काही चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून घडू आणू शकतात व तुमच्याकडे भरपूर काही विचार वाईट येऊ शकतात. आवश्यक गोष्टी मनापासून करायला शिका. आपणास आवडो अगर ना आवडो, काही गोष्टी करावेच लागतात. उदाहरणार्थ, आईला करावे लागणारे मुलांचे संगोपन असे काम गंमत म्हणून, खेळ म्हणून करता येत नाही. एखादवेळी ही कामे अगदी त्रासदायक असू शकतात, पण आपण त्या कामात गोडी निर्माण करू शकलो तर अशक्य ते शक्य होईल. आवश्यक गोष्टींपासून सुरुवात करा, नंतर आपल्या आटोक्यात येतील अशा गोष्टी करा. शेवटी तुमच्या लक्षात येईल की आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करू लागलो आहोत. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने नक्कीच करा. सकाळी उठताना तुम्ही काय बोलता, कसे राहता व कसे वागता याच्यावर भरपूर काही गोष्टी कार्यरत असतात व याच्यावर अवलंबून असतात. सकाळची सुरुवात काहीतरी सकारात्मक वाचनाने अगर श्रवणाने करा. रात्री छान झोप झाल्यानंतर आपण तणावरहित असतो आणि आपले सुप्त मन ग्रहणक्षम असते. त्यावेळी दिवसाची सुरुवात योग्य प्रकारे होते आणि प्रत्येक दिवस सकारात्मक बनवण्याची मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण होते. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. सकारात्मक विचार आणि वर्तन यांना आयुष्याचा अविभाज्य भाग बनवण्याचा निर्धार करावा लागतो. सकारात्मक विचार व सकारात्मक वर्तन अंगवळणी पडेपर्यंत सतत प्रयत्न करत राहा. प्राध्यापक विल्यम जेम्स एकदा म्हणाले होते, जीवनात परिवर्तन घडवायचे असेल तर लगेच सुरुवात करा आणि प्रत्येक काम धडपडीने करा. यशस्वी आणि अयशस्वी माणसाच्या दृष्टिकोनातील फरक काय असतो ते मी आता तुम्हाला सांगतो. यशस्वी माणूस नेहमी समस्येचे निराकरण करण्याच्या मागे असतो. अयशस्वी माणूस मात्र अडचणींचाच बाऊ करत राहतो. यशस्वी माणूस काम करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम तयार करतो. अयशस्वी माणूस काम टाळण्यासाठी सबबी सांगत राहतो. यशस्वी माणूस म्हणतो, चला तुमचं हे काम मी करून देतो. अयशस्वी माणूस उत्तर देतो, ते माझं काम नाही. यशस्वी माणसाकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असते. अयशस्वी माणूस मात्र प्रत्येक उत्तरावर नवीन समस्या शोधून काढतो. यशस्वी मनुष्य म्हणतो, ही गोष्ट कठीण असेल पण शक्य आहे. अयशस्वी माणूस म्हणतो, हे शक्य असेल पण कठीण आहे. यशस्वी माणूस चूक केल्यानंतर म्हणतो, मी चुकलो. अयशस्वी माणूस म्हणतो, त्यात माझं काही चुकलं नाही. यशस्वी माणूस वचनबद्ध असतो. अयशस्वी माणूस फक्त आश्वासने देतो. यशस्वी माणसं स्वप्न डोळ्यांसमोर नेऊन ठेवतात, काम करतात. अयशस्वी माणसं केवळ कागदी घोडे नाचवतात. यशस्वी माणूस म्हणतो, मीच अमुक गोष्ट केली पाहिजे. अयशस्वी माणूस म्हणतो, काहीतरी व्हायलाच पाहिजे. यशस्वी माणूस विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या गटांचा भाग असतो. अयशस्वी माणूस अशा कुठल्याही गटांपासून दूर राहतो. यशस्वी माणसं समोरच्या दिसणाऱ्या यशाचा विचार करतात. अयशस्वी माणूस यशप्राप्तीसाठीच्या कष्टांचीच धास्ती देतात. यशस्वी माणसं
सकारात्मक शक्तींचा विचार करतात. अयशस्वी माणसं समस्यांवर अडून राहतात. त्यामुळं यशस्वी माणसं आपल्याबरोबर इतरांनाही यशप्राप्ती होईल या विचाराने काम करतात. अयशस्वी माणसं आपल्या यशासाठी कोणाला तरी अयशस्वी व्हावे लागेल असा विचार करत असतात. म्हणून या दोघांमध्ये भरपूर काही फरक आहे. यशस्वी व्हा, त्यासाठी प्रत्यक्ष कृती करा. समारोपादाखल अधिक चर्चा केलेल्या व 8 पावलांची आपण उजळणी करून घेऊ व ती नियम काय आहेत ते आपण जाणून घेऊ. 1 म्हणजे नेहमी चांगल्या सकारात्मक बाबी शोधून काढायला शिका. 2 म्हणजे कुठलीही गोष्ट तत्काळ करण्याची सवय लावून घ्या. 3 म्हणजे कृतज्ञता बाळगा. 4 म्हणजे सतत शिकत राहण्याची मानसिकता ठेवा. 5 म्हणजे सकारात्मक भूमिकेतून काम करत राहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 6 म्हणजे नकारात्मक प्रभावापासून दूर राहा, आवश्यक गोष्टींची आवड निर्माण करा, हे 7वं झालं. 8 म्हणजे दिवसाची सुरुवात सकारात्मक कामाने करा व सकारात्मक कामाने जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली तर तुमच्यासाठी ते खूप मोलाचं असेल व तुमच्यासाठी खूप छान असेल. मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरांसोबत करू नका. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. एक लक्षात ठेवा, तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जीवनपणाचे लक्षण आहेत. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि तुमचे आयुष्य बदला. प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही, तर तो रक्तातच असावा लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो. कोणतेही कार्य हे अडथळ्यांशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. मित्रांनो, खऱ्या विद्यार्थ्याला कधी सुट्टी नसते. सुट्टी त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता असतो. आपल्या नियतीचे मालक बना, परंतु परिस्थितीचे गुलाम होऊ नका. स्वभावताली गोडीने आणि जीवावरील माधुर्याने माणसे जोडली जातात. रस्ता सापडत नसेल, स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. कोणी पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा होय. ज्यांच्याजवळ उमेद आहे तो कधी हरू शकत नाही. स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा. इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती असते. म्हणून या गोष्टींचा विचार करा व पुढे चालत राहा. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात. या 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या व त्याच्यावर तुम्हाला काम करायला लागेल. हार पत्करणं माझं ध्येय नाही, कारण मी बनलोय जिंकण्यासाठी. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाही, वेगळी गोष्ट करतात व ते गोष्टी प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. मित्रांनो, कोणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड खूप कमी असतात. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही. भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. स्वतःवर विश्वास ठेवता पण यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे. यश प्राप्ती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीच तुमची इच्छा ही अपयश होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. भूक आणि तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आणि त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतःचा उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती असते. माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी येत असतात व ते आवश्यक सुद्धा असतात. जर मला झाड तोडायला 6 तास दिलेत तर मी 4 तासात कुऱ्हाडीला धार लावण्यासाठी खर्च करेल. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. म्हणून तुम्ही शॉर्टकट कधी वापरू नका. यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. मित्रांनो, स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कायम तुमच्या लक्षात ठेवा व तो मनात धरून ठेवा. त्या मंत्राला तुम्ही दररोज नामस्मरण करा. तुमच्यासोबत काही वाईट घडणार नाही व स्वामी समर्थ कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील ही मी आशा बाळगतो आणि या व्हिडिओ इथे संपवतो. व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, एवढे बोलून चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान. धन्यवाद.